श्रावण खपला, गणपती झालं. भाईकर तर बरेच दिवस झालं मच्छीचा वास पुन्हा भेटला. आता घड बसतील तर देवांची उपासा सुरू होतील. त्याच्या आधी काहीतरी कोडेल खाओ. त्याना बोललो, भाई आज तुम्हाला अशा ठिकाणी नेताव जिथं आपल्या आगरी पद्धतीने बनवलेलं 101 आयटम खावायला भेटतील. मग तसाच याना जेवून जुईनगर गावान आलो. अरे भाई इकडच आहे ना आपला आगरी फिश फ्राय कट्टा. तिकडं गॅलरींशा एक पोर माझ्यावर लाईन मारत होती. बाजूलाच बापे माणसांचा ब्युटी पार्लर होता. तिथं शिरून पावडर लावून आलो तर बघता होतं काय, ती पोर नाही नुसता बॅनर आहे. बरं आता राहून दे, पोरान पोर शालत. इकडं आलं तो मावशीने बोंबलानं त्याला पावाला सोरलेलं. त्यानं बोललो तुम्ही आधी पाहून जा, मग आम्ही जेवून जेतो. भाईला बोललो कसा काय मच्छीचा विषय आहे तर करतो, भाई आपल्याकडे सुरमई, बोंबील, बागरा, कोलबी पाहिजे ती मच्छी फ्राय करून भेटल. भाई आपल्याला कोलबी जाऊके तर करतो, भाई अरे 1.5 महिना झाला घरी उपासा चालू होती तर साधा वाकटेचा शपूट पण ना भुजून खायला भेटला न. तू नुसते कोलबी हो भागवतस असा बोलतस. मग एक काम करू, सगळं आयटम थोडं फ्राय करून जाऊ. भाई करत तू बोलशील तसा, पण केर मच्छी फ्रेश आहे ना तर करत शेट फिकीर नॉट. मी रोज सकाळी लवकर उठून फिश मार्केटला जाताव ना, तुमच्या सारख्या गिराकांना ताजी मच्छी खावायला देताव. इकडे यावी पलसाचे पाना एवढ्या सुरमईच्या बोट्या घेतलेल्या ना, त्यानं उठणं लावून त्याला सोरल्या. अरे भाई यो बागरा तरी कवरा मोठा आहे तर करतो, तो बागरा ना नारबा आहे. बरं तो आंबेगावचा आहे ना तर करता यारपड आहेस का, तो नारदा यो नारबा. इकडं तुम्हाला चिकनचा रस्सा, कोलबीची ग्रेव्ही, भरलेल्या चिंबोऱ्या, मटन ग्रेव्ही, पाया रस्सा आणि ऑर्डर प्रमाणे प्रॉन्स बिर्याणी पण भेटल. बायला बोललो आमचा पार्सल झालं का रेडी. कसं आहे कल सुबह पनवेल निकलनाय तर करतो. इथं पनवेल, खारघर, वाशी अख्खे नवी मुंबईची लोक मासली खावायला येतात. आवरा सगळा बघून तुम्हाला पण आगरी जेवण जावाची जाम इच्छा झाली असेल ना. अरे मग विचार कसला करता, आजच आपल्या आगरी फिश फ्राय कट्ट्याला भेट द्या. बाकी डिटेल कॅप्शन मध्ये दिले.